आज आपण करणार आहोत अतिशय खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची भजी। ही भजी बनवत असताना इथे आपण जराही सोडा आणि तांदळाचं पीठ वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा भजी छान हलकी फुलकी जाळीदार आणि मस्त कुरकुरीत बनून तयार होतात। आता तुम्हाला सुद्धा ही मुगाच्या डाळीची भजी बनवायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू। आता मुगाच्या डाळीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे बघा मी 1 वाटी मुगाची डाळ 2-3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि याला 1 ते 1.5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे। सोबतच यामध्ये मी मूठभर तांदूळ सुद्धा घातलेले होते आणि डाळ तांदूळ साधारण 1.5 तासासाठी भिजवून घेतलेले आहेत। तांदूळ यामध्ये घातले की भजी आपली छान कुरकुरीत होतात। आता जर का तुम्हाला तांदूळ घालायचे नसतील तर याऐवजी तुम्ही भजीचं पीठ मळत असताना थोडंसं यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता, म्हणजे मग भजी छान कुरकुरीत होतात। आता इथे बघा डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते संपूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे आणि भिजलेली डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। भिजलेली मुगाची डाळ आणि तांदूळ वाटण्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। त्यानंतर यामध्ये घालूयात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरं आणि 3-4 हिरव्या मिरच्या। मुगाची डाळ भिजलेली आहे त्यामुळे ही वाटण्याकरता सुरुवातीला लगेचच यामध्ये पाणी न घालता हे आपण असंच मिक्सरवर फिरवून घेणार आहोत। तर हे बघा आणखीन डाळीचे काही कण यामध्ये शिल्लक आहेत, त्यामुळे फक्त पाव कपभर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि मुगाची डाळ मिक्सरवर फिरवून घेतली। तर हे बघा याची खूप जास्त फाईन पेस्ट न करता थोडंसं असं याचं रवाळ टेक्स्चर असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे। खूप जर जास्त याचं बारीक पीठ केलं किंवा फाईन पेस्ट केली तर तुमची भजी कुरकुरीत आणि जाळीदार होणार नाहीत। त्यामुळे हे भजीचं मिश्रण थोडंसं रवाळ आणि दाणेदार असलं पाहिजे। तर वाटून घेतलेलं सगळं मिश्रण मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलं होतं, त्यामुळे मी यामध्ये 3-4 चमचे पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या मिश्रणामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला खूप जास्त घालायचा नाही, अगदी एक छोट्या आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घातलेला आहे। भरपूर सारी बारीक चिरलेली आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची। आता या मिश्रणाला छान बाइंडिंग यावं याकरता इथे मी आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून बरोबर 2 चमचे इतकं बेसन पीठ घातलेलं आहे। आता या स्टेजला तुम्ही भजी छान कुरकुरीत व्हावीत याकरता थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता, पण सुरुवातीलाच मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती तेव्हा आपण मूठभर तांदूळ सुद्धा यामध्ये भिजत घातलेले होते, त्यामुळे आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाहीये। आता घेतलेले सगळे जिन्नस या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण जितकं तुम्ही फेटून घ्याल तितकी भजी छान हलकी फुलकी आणि जाळीदार बनून तयार होतात। तर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण चांगलं मी फेटून घेतलेलं आहे। आता या स्टेजला जर का हे मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करू शकता। तर हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण भजी तळायला घेऊयात। भजी तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय। तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, तर तेल मध्यम गरम असावं। त्याचबरोबर भजी तळताना ती मोठ्या किंवा कमी गॅसवरती तळायची नाहीयेत, आपल्याला मध्यम गॅसवरतीच भजी तळून घ्यायची आहेत। तेल सुद्धा खूप जास्त कडकडीत तापलेलं असेल तर भजी वरून डार्क रंगावरती तळली जातात आणि आतमध्ये मात्र तशीच कच्ची राहतात। त्यामुळे तेल सुद्धा खूप जास्त तापलेलं असेल तर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून घ्यायचं आणि मग भजी तेलामध्ये सोडायची। तर हे बघा भजी तेलामध्ये घातल्याबरोबर छान फुललेली आहेत। लगेचच आपण याला झाऱ्या लावलेल्या नाहीये, भजी थोडीशी झाऱ्याला कडक जाणू लागली की उलटपालट करून याला सगळ्या बाजूने छान असं कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। आज ही भजी करताना आपण जराही सोड्याचा वापर केलेला नाहीये। जर का आपण यामध्ये सोडा घातला तर भजी खूप जास्त तेल शोषून घेतात, तेलकट होतात आणि त्यामुळे खायला सुद्धा ती तितकीशी चांगली लागत नाही। त्यामुळे सोड्याचा वापर न करता ही अशी मस्त कुरकुरीत भजी तुम्ही तयार करू शकता। तर हे बघा 3 ते 4 मिनिटं मी मध्यम गॅसवरती भजी चांगली तळून घेतलेली आहेत आणि वरून छान कुरकुरीत आणि खरपूस अशी तळली गेली की भजी आपल्याला तेलातून बाजूला काढून घ्यायची आहेत। मस्त अशी तांबूस रंगावरती भजी तळून झाली की याला तेलातून मी काढून घेतलेलं आहे। आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाची सुद्धा भजी तळून घेणार आहोत।
या भजीच्या मिश्रणामध्ये इथे आपण फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरलेला पालक, मेथी, कांद्याची पात यामध्ये घालू शकता किंवा बटाटा सुद्धा तुम्ही किसून यामध्ये घालू शकता. भजी चवीला चांगली लागतात आणि मस्त पौष्टिक सुद्धा होतात. आपण इथे ही खमंग कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी बनवतोय, तर त्यासोबत खाण्यासाठी तळलेली हिरवी मिरची पाहिजेच. म्हणून काय करायचं, 2-3 हिरव्या मिरच्या या भजी सोबतच आपल्याला तळून घ्यायच्यात, म्हणजे मग वेगळ्या तळायची गरज लागत नाही. तर हे बघा, भजी आणि हिरव्या मिरच्या चांगल्या तळून घेतल्या की त्यानंतर आहे ना, याला आपल्याला तेलातून काढून घ्यायचे. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि भजी आणि हिरवी मिरची तेलातून इथे मी बाजूला काढून घेतलेली आहे. तर अशा रीतीने इथे माझी सगळी भजी तळून झालेली आहेत. मस्त खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक मुगाच्या डाळीची भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता ही भजी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की भजी किती छान कुरकुरीत झालेली आहेत, अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाहीयेत. तर अशी ही पौष्टिक खमंग कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.